तर तुमचं नाव काय सर? विशाल दडमणी. विशाल दडमणी. आणि तुम्ही साप बाहेरून आलेला बघितला काय असं डायरेक्ट इकडनं पास होताना बघितला? ते आत जाताना बघितलं. म्हणजे इकडनं आत गेला. तर ते बघा कशा ठिकाणी केवढीशी जागा आहे आणि त्या सापाला तिथे केवढीशी जागा भेटले. एवढीशी जागा बघून तुम्ही साप कुठला आहे तो ओळखला काय? मला तर कळालं तो कोणता साप आहे, पण तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा मला. तर हे बघा कशा जुने घर आहे आणि इकडे नागसाप आहे तो मित्रांनो. आणि कसं तो खाऊन बसलाय बघा. किंवा ह्याला मी आता हळू पकडल्या. ते तर ऍक्च्युली हुंदीर खाल्लंय. जुनं घर आणि कशा ठिकाणी मातीचं असतंय, कोदरून कोदरून काढावं लागतंय त्याला. छोटा होता साप, काहीतरी खाल्लाय, त्याला जायला जागा नाही भेटली. असं तर ते तर तुम्ही बघितलंच असेल की जायला खूप जागा होती, होल वगैरे होते, पण तरी तो जाऊ शकला नाही कारण की त्याच्या पोटामध्ये त्याचा भक्ष आहे. ते छोटं तोंड आणि मोठा घास म्हणतात ना, तशी गत आहे. छोटासा साप पण मोठं भक्ष असते त्यांचं. आणि अशा तऱ्हेने इकडे आढळला होता साप. तर ह्याला आम्ही पॅक करते, नाहीतर तो उलटी पण करू शकतो. म्हणजे खाल्लेला चीज तो परत तसंच बाहेर सुद्धा काढतो. डायजेस्ट व्हायला त्यांना सुद्धा टाइम लागते. आणि कशा छोट्या छोट्या घरांमध्ये कसं कसं सिच्युएशन चाललेले असतात. तर तुम्ही वरती सुद्धा घर बघू शकता, खापऱ्यांचं पूर्ण आहे. त्यांनी छोटंसं म्हणजे थोडंसं त्याचं शेपूट बघितलंय. आणि जर काढता नाही आलं असतं म्हणजे तो आत गेला सुद्धा असता आणि इथंच राहायला पण असता. त्याचं आयुष्य पूर्ण काढलं असतं इकडेच. तर बघितले त्यांनी खूप चांगली गोष्ट आहे, कारण की ते राहतात घरामध्ये. तुम्ही घर बघू शकता, झोपायची वगैरे जागा बाजूला आहे. मी जेव्हा स्टार्टिंगलाच म्हटले की कोणता आहे ओळखा म्हणून, तर हा नाग आहे. एवढ्याशा छोट्याशा प्लेसमध्ये जर छोटीशी प्लेस असेल आणि त्यांचं स्किन दिसलं तर ओळखायला यायला पाहिजे की कोणता साप आहे. म्हणून मी तो तुम्हाला प्रश्न केला होता. तर मी आता ह्याला पॅक करते. धन्यवाद.